सोलापूर धुळे महामार्गावर मांजरसुबा घाटात भरधाव वेगातील कंटेनरनं डिझेलच्या टँकरला धडक दिल्याने तो पलटी झाली। ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता घडली। डिझेल लिकेज होऊन आग लागली। पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले। परिसरातील ग्रामस्थांनी एका मार्गाने ही वाहतूक वळवली। यानंतर जवळपास 2 तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात यश आले। या घटनेनंतर तब्बल 100 ते 200 मीटर पर्यंत आग रस्त्यावर पसरली। आगीचे मोठे लोट परिसरात बघायला मिळाले। अत्यंत चित्तथरारक अशी ही घटना आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली। सोलापूर धुळे महामार्गावर मांजरसुबा घाट संपल्यानंतर कोळवाडी फाटा परिसरात भरधाव वेगातील कंटेनरनं समोर चालत असलेल्या डिझेल टँकरला धडक दिली। यावेळी टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला। यावेळी डिझेल लिकेज होत आग लागली। डिझेल रस्त्यावर पसरल्याने रस्त्यावर सुद्धा आगीचे लोळ उठत होते। जवळपास 2 तास ही आग धुमसत होती। यानंतर गेवराई येथून अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर 7:30 वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात यश आले अशी माहिती मिळते। बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुदिराज, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सानप यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करण्याबरोबर परिसरात झालेली गर्दी नियंत्रणात आणली। अपघात होऊन टँकरला आग लागल्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी बीड येथीलच अग्निशामक दलाला माहिती दिली, परंतु या ठिकाणचे वाहन नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले। परिणामी आग विझवण्यासाठी जवळपास 1 तासाहून अधिकचा विलंब झाला। यानंतर गेवराई येथे संपर्क करत तेथील वाहन येईपर्यंत आग धुमसत होती। अग्निशामक दलाच्या जवानांनी या ठिकाणी दाखल होत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतरही आगीचे व धुराचे मोठे लोट आकाशात उडत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। महामार्गावर सातत्याने अपघात होताना दिसतात। रस्त्यांची अवस्था, वाहतूक नियमांची अंमलबजावणी आणि सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करूनही अनेक अपघात घडत आहेत। मात्र बहुतांश वेळा या दुर्घटनांचे प्रमुख कारण म्हणजे चालकाची चूक आहे। अतिवेगाने वाहन चालवणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, मोबाईलचा वापर, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे आणि थकवा असतानाही वाहन चालवणे यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात। अशा निष्काळजीपणामुळे केवळ चालकाच्याच नव्हे तर निष्पाप प्रवाशांच्या व पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो। त्यामुळे अपघात टाळण्यासाठी केवळ रस्ते सुधारणा पुरेसा नसून चालकांनीही जबाबदारीने व नियमांचे पालन करून वाहन चालवणे अत्यंत आवश्यक आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।